या बॉलवरती देखील फटका येतोय, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल परंतु बॉल थांबणार नाही, बॉल निघून जातोय. चौकारासाठी 4. चौकार चेक करायचा आहे. चौकार आहे की षटकार हे चेक केलं जाईल. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 8 धावा धावफलकावरती. ज्योती एंटरप्राइजेस संघाने सुपर 12 मध्ये दाखल अगदी दिमाखात प्रवेश केलाय. निलेशदादा कोळसकर यांचा संघ आपण पाहिला, अगदी चांगली कामगिरी. टॉस जिंकल्यानंतर दोन्ही मॅच मध्ये फिल्डिंग घेण्यात आली होती. चौकार येतोय. 4 धावा. 6वं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी संकेत घाडगेच्या बॅट मधून धावा आल्या होत्या. 6 अर्धशतक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. ओमकार शेलाराने देखील अर्धशतक ठोकलं तर अनिल मोरे खांडसगावच्या यांच्याकडून 2,500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. हा बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, बाहेर निघाला. पुन्हा एकदा आता मात्र कमबॅक करतोय आशिष नांदे. गोलंदाजी मार्क वरती सडवली गावचा हा खेळाडू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय. डॉट चेंडू टाकलाय, कमबॅक केलं. या तिसऱ्या बॉलवरती डॉट टाकलाय. 2 चौकार आले. तिसरा चेंडू डॉट आलाय. पुढचा बॉल रोहन कदमसाठी. आडव्या बॅटनं ऑन साइडला फटका चांगला खेळलाय रोहनने. 2 क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये 2 चौकार ठोकले आणि आता देखील हा चौकार लगातारचा तिसरा या षटकामध्ये येतोय. 4. थँक्यू. आशिष नांदेवरती तिसरं चौकार या षटकामध्ये ठोकलाय. 3 चौकार आलेत. पुढचा बॉल स्वीप खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. झेलची संधी परंतु कॅश ड्रॉप. हातातला कॅश निसटलाय. कॅश ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली. रोहन कदम जो राजू सर खेळतोय ना, तो घाटकोपर मयूर स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आहे. तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि मयूर स्पोर्ट्सचे सर्व राजू भालेकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संदेश साळुंके देखील महाडचे सर्व यांचं देखील आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. मुंबई एमसीए साठी लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळतो. टाइम शील्ड साठी देखील रोहन कदम चांगली बॅटिंग करते आणि फायनल मध्ये देखील त्याचा संघ टाइम शील्ड मध्ये पाहायला मिळालाय. पुढचा बॉल आशिष नांदेचा गोलंदाजी मार्क वरती येतोय. स्विच हिट खेळायचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, चुकी झाली. बॉल निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला. 4 धावांसाठी चौकार. तालुका माझा अभिमान असणारी ही स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग नंबर 1 प्रीमियर लीग या रायगड जिल्ह्यामधील आपल्याला पाहायला मिळते. 5व्या दिवसामध्ये 5वं दिवस. संदीप कदम, मंगेश बेलोसे, विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेठ यांची मैत्री देखील एक वेगळीच मैत्री आहे. कारण क्रिकेटचा ज्या वेळेला विचार केला जातो त्यामध्ये स्वप्नील चोरगे यांचं आपण नाव घेऊया. नक्कीच सर्वांचा विचार विनिमयाने नक्कीच ही स्पर्धा आपण घेऊन येत असतो आणि वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न नेहमीच यांचा राहिलाय. मुजम्मिल तांबे हे देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. सनील उतेकर गोलंदाजी मार्क वरती केवणाळा एक्सप्रेस पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये त्याने अगदी चांगली गोलंदाजी केली होती. संघ मालकांनी दाखवलेला विश्वास, कर्णधाराने दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला होता पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना, परंतु पराभव जरूर पत्करावा लागला. परंतु आता कमबॅक करण्याची दोनही टीमला संधी असणार आहे. पुढचा बॉल पहिलाच बॉल ऑफ ट्रॅकर होता, फायदा घेता आलेला नाहीये. बॉल जर पाहिला तर बाहेर निघाला. कटरचा वापर या बॉलवरती देखील पाहायला मिळाला. सनील उतेकरचा डॉट आलाय
डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओमकार शेलार आणि रोहन कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिली मॅच खेळत असताना आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडूंनी एकही धाव केली नव्हती आणि शून्यावरती दोनही खेळाडू बाद झाले होते. संघाची धाव संख्या 17 वरती संघ SKMB टायगर्स मंगेश बेलोसे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुढचा बॉल, हा बॉल बॅट अगोदरच फिरवली परंतु बॉल निघून गेला विकेट किपर कडे. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी हे मात्र पाहत राहिला बॅटर रोहन कदम. डॉट चेंडू वाटत येतोय लगातारचा हा दुसरा चेंडू डॉट आलाय. सनील उतेकर देखील कमी वयामध्ये या खेळाडूची चर्चा आपण पाहिली. PTPL पर्व पहिलं देखील त्याने गाजवलं होतं आणि केवणाळी गावासाठी ज्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये अष्टपैलू कामगिरी या सनील उतेकरची नेहमीच पाहायला मिळाली आहे. तो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. परंतु रोहन कदम हा देखील एक चांगल्या दर्जाचा क्रिकेट, ओपन गटातील क्रिकेट, बऱ्याचशा प्रीमियर लीग तो देखील खेळत असतो. आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरतून येतोय, बॉल थांबणार नाहीये, बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. नंदू मांडे यांचा इशारा येतोय, चौकार. परंतु हे गीत जर समर्पित करण्यात येईल विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेठ यांना, मंगेशजी बेलोस आणि संदीप कदम यांना देखील, कारण हे दोघे देखील चांगले मित्र आहेत आणि त्यांच्याच नावाचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हा बॉल निघून जातोय, विकेट किपर कडे डॉट आलाय. हे गीत आपण ऐकलं सिद्धेश शेठ आणि विनायकजी दीक्षित यांच्यासाठी होतं. ही दोस्ती कधीच तुटणार नाहीये, कारण मैत्रीचं घट्ट नातं, जिवलग मित्र. ओमकार घाडगे, स्वप्नील चोरगे, संदीप कदम, मंगेश बेलोसे, तसेच जर पाहिलं तर सुनील तळेकर साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. तसेच डॉक्टर गायकवाड हे देखील उपस्थित झालेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. रवींद्र मस्के आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होत आहे, आपलं हार्दिक स्वागत. सुनील तळेकर साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर गायकवाड तसेच रवींद्र मस्के आणि संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी, सचिन बांदल हे देखील उपस्थित झालेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. नव्या मॅचच्या दिशेने लोअर फुल टॉस, मिड विकेटला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. एक सिंगल घेतली आहे, एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते 22 या आकड्यावरती. 22 धावा फलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये सनीलनं धावा केवळ खर्च केल्या 5. 4 चेंडू डॉट आले आणि एक चौकार, एक सिंगल, अशा पद्धतीने 5 धावा त्यानं खर्च केल्या. 2 षटक संपले, धावा झाल्या त्या 22 ला 22 नाबाद 22 धावा पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये ओमकार शेलार आणि त्याच्या जोडीला रोहन कदम. रोहन कदमने देखील चांगली बॅटिंग केली. ओमकार शेलारच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय, परंतु ही मॅच महत्वाची असणार आहे. दोन्ही संघांना जिंकायचं, या स्पर्धेमध्ये थांबायचंय. या स्पर्धेमध्ये जिंकणार तो थांबेल, अशी ही मॅच डू ऑर डाय. सर्वांना, दोन्ही खेळाडूंना, दोन्ही संघातील खेळाडूंना आपले 100% द्यावेच लागतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष नांदे, वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा त्याला आमंत्रित केलंय गोलंदाजी मार्कवरती. सडवली गावचा हा खेळाडू, शिरभैरवनाथ सडवली, हा संघ देखील आपण पाहिला सुपर 12 मध्ये दाखल झाला. त्यामध्ये प्रशांत जाधवची गोलंदाजी, 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना टाकलेलं ते षटक आणि संघाला अगदी मोलाचं योगदान दिलं. कुलदीप जाधव त्यांचा संघ आपण पाहिला, तो सुपर 12 मध्ये दाखल झालाय. परंतु आशिष नांदे देखील त्याच गावाला बिलॉंग करतो. ज्या वेळेला त्यांची मॅच होती, आशिष नांदे देखील डगआउट मध्ये टी शर्ट घालून थांबला होता, संघाला प्रोत्साहन देत होता. परंतु आज तो एका वेगळ्या टीम मध्ये खेळतोय. पुढचा बॉल आशिष नांदेचा, अडा बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू वळवलाय, फिरवलाय, अंगावरती टाकलाय, परंतु हा चेंडू डॉट येईल, एकही धाव मिळणार नाहीये. आशिष कोळसकरांच्या नेतृत्वामध्ये आपण संघ पाहतोय छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर. अक्कलकोट ग्रुप आपण संघ पाहिला, संदेश कर्नाळेच्या नेतृत्वामध्ये खेळत होता. मंगेश बेलोसे यांनी पुरस्कृत केलेला संघ. या स्पर्धेमध्ये तब्बल 3 संघ मंगेश बेलोसे यांनी दाखल केले होते. आडव्या बॅटनं ओळखलं, पाहिलं, पिक केलं आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलाय षटकार.
28 धावा झाल्या संघाच्या. रोहन कदम 12 चेंडू मध्ये 24 वरती जाऊन पोहोचलाय. एक अर्धशतक आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं संकेत गाडगेच्या माध्यमातून. गांधीने ते शतक ठोकलं गेलं अर्धशतक. हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न. मागे चेंडू अडवला जातो. एक सिंगल लगेचच पूर्ण करण्यात आली आहे. एक धाव मिळते. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. 29 धावा धाव फलकावरती. 29 धावा धाव फलकावरती आहेत. संकेत घाडगेची जे अर्धशतक ज्याने ठोकलं होतं ते अपलोड करण्यात आली आहे. tenniscricket.in ला तुम्ही पाहू शकता लगेचच. ही tenniscricket.in आहे. इथं मात्र टप्पा पडला. पुन्हा एकदा बीट करत असताना मागे चेंडू विकेट किपरला देखील बीट करतोय. 22 ची एक सिंगल धावफलकावरती नोंद केली जाईल. 30 या आकड्यावरती 30 धावा धावफलकावरती. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण जयेश भोसले सरांना पाहतोय. बरंचसं कामकाज जयेश भोसले देखील या पीटीपीएलच्या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच करत असतात. एक आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आपण त्यांना पाहतो. चांगलं कामकाज नीटनेटकं कामकाज त्यांचं देखील दरवर्षी असतं. हा बॉल टप्पा पडला. पुन्हा एकदा जास्तीचं वळण घेतलं. बाहेर निघालाय. डॉट चेंडू. रोहन पाहत राहतोय की बॉल अगदी निघून जातोय त्याच्या समोरून. बॅटवरती येत नाहीये. डॉट चेंडू आलाय. आशिष नंदेची ही गोलंदाजी अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळते आणि दर्जेदार गोलंदाजी तो नेहमीच करतोय आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या स्थिरावली 30 या आकड्यावरती. एक षटकार जरूर ठोकला परंतु त्याच्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी. आणखीन एक आता जास्तीचे सफल झाले. बॉल खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता काशीनाथ. त्याने झेल टिपलाय आणि फलंदाज माघारी पडतोय रोहन कदम. तीन षटकांचा खेळ संपलाय 3 ओव्हर नंतर. तर या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतोय. सन्माननीय सुनील तळेकर साहेबांचा वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. रवींद्र मस्के आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. सचिन बांदल, डॉक्टर गायकवाड आणि रवींद्र मस्के या ठिकाणी सुनील तळेकर साहेबांचा वाढदिवस या स्पर्धेच्या माध्यमातून पीटीपीएल पर्व 4 मध्ये साजरा केला जातोय. साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण देऊयात. आयोजकांच्या माध्यमातून सिद्धेश्वर युवा मंच यांच्या माध्यमातून, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून, यंगस्टार मित्रपरिवाराच्या माध्यमातून. बॅटिंगसाठी नवीन बॅटर दुशांत आलाय बॅटिंगसाठी. तर गोलंदाजी मार्कवरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 30 धावा. 30 वरती एक खेळाडू बाद झालाय. रोहन बाद झालाय. त्याने धावा केल्या त्या 25-16 चेंडू त्याने फेस केले. तो बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये ओमकार शेलार. त्याची बॅट शांत आहे सध्याच्या घडीला. हा बॉल फुलटॉस. भीमरचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि बॉल सीमारेषा देखील ओलांडतोय. 4 चौकार. वरती एक्स्ट्राची धाव. नो बॉल टाकला. त्याच्यावरती चौकार ठोकला. ओमकार शेलारला मागील काही हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या फॉर्मात तो होता, परंतु काहीशी दुखापत पाहायला असताना देखील पीटीपीएल साठी तो दाखल झालाय आणि मंगेश बेलोच्या संघामध्ये नेहमीच त्याला आपण पाहतो. फ्री हिटचा बॉल पुढचा. ओपन गटामध्ये देखील मंगेश बेलोच यांचा संघ आपण नेहमीच पाहायला मिळाला होता. मंगेश 11 डोंबिवली. परंतु तालुक्यामध्ये खेळाडूंकडे लक्ष दिलं आणि हा तालुका आपण पाहतोय. उसळी घेणारा बॉल इथं मात्र पंचांनी दंडित केलंय. व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव आणखीन मिळेल. फ्री हिटचा बॉल होता त्यावरती व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळते. संघाची धावसंख्या आता 1 ने वधारते पुढे जाते 35 या आकड्यावरती. 35 धावा धाव फलकावरती. वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय सुनील तळेकर साहेबांचा आणि रवींद्र मस्के आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. डॉक्टर गायकवाड, सचिन बांदल या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचा देखील चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिट कंटिन्यू. ओमकार शेलार.
हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चेंडू तर अडवलाय. 2 धावा घेतल्यात. डायरेक्ट हिट केलाय. बचावलेत. ही धावा अंगलट येऊ शकली असती. पाहूया मैदानामध्ये घडतंय तरी काय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. DRS घेण्यात आलाय. धावबाद असणार आहे की नाही चेक केलं जाईल. गौरवजी सावंत आणि tenniscricket.in. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 आपण पाहतोय. या आकर्षक किट आपण पाहतोय. अगदी 24 संघांना राजू भालेकर आणि मयूर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बनवण्यात येतात दरवर्षाप्रमाणे. सेकंड बाउन्स देखील चेक करायचा आहे. म्हणजे 2 गोष्टी या बॉलवरती चेक करायच्या आहेत. पहिले धाव पूर्ण असणारे नॉट आउट आहे. खेळाडू बाद नसणारे. आता बाउन्स चेक करतोय. पहा ओमकार गाडगे म्हणत असेल की जास्तीच्या धावा होऊ देत. असंच नेहमी ओमकार म्हणतो आपल्या टीमसाठी. आणि तो थोडासा चिंतेत नाराजी त्याची नक्कीच आता दूर होईल. कारण संघासाठी नेहमीच लंगोटे मित्रमंडळ करंजे काहीसा बॅड पॅच मध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु आता खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला आलाय. त्या लगेच त्या दिवशी ओमकारने स्टेटस टाकला की आता आम्ही कमबॅक केलंय. नो बॉल आहे. योग्य निर्णय आलाय. नक्कीच तिसरे पंच नाही आहेत परंतु जयेश भोसले सर पंचांची भूमिका देखील पार पाडतायत. कुंडलेखकाची भूमिका देखील. आणि चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून. त्यांनी देखील बरंचसं क्रिकेट सुमित ढेकळेच्या टीम मध्ये असताना खेळले. बरेचसे खेळाडूंसोबत ओपन गटातील ते देखील खेळताना पाहायला मिळाले होते. या बॉलवरती फटका ओमकार शेलार याच्या बॅट मधून आलाय. दूरवरचा अगदी खणखणीत षटकार. चुकीची दुरुस्ती. 45 धावा धाव फलकावरती. 45 वरती धावून पोहोचलाय. SKMB टायगरचा संघ संदीप कदम आणि मंगेश बेलोसे यांच्या नावाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या नावाने हा संघ पाहायला मिळतोय. SKMB ट्रॉफी देखील आपण अलीकडच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाली होती. दोनही आयोजकांना आपण पाहिलं अगदी चांगलं आयोजन केलं गेलं होतं. समोर टाकलेला बॉल समोर खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओमकार शेलारच्या बॅट मधून हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. चौकार. पहिल्या अगोदरच्या बॉलवरती आपण पहिला षटकार ठोकला. आता चौकार आलाय. खरपूस समाचार या षटकामध्ये घेत असताना पाहायला मिळतोय. ओमकार शेलार सनील उतेकर वरती नक्कीच आक्रमण केलं गेलंय. 6 बॉलवरती 20 धावा. नॉट आउट खेळी त्याची पाहायला मिळते ओमकार शेलारची. रामवर्धनी कापडे या टीमसाठी नेहमीच तो चांगले बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. अरविंद पासवान आणि ओमकार शेलार या दोघांनाही देखील आपण पाहिलं चांगल्या दर्जाचं क्रिकेट ते खेळत असतात. अरविंद पासवान याच्या टीमला तो घेऊन गेलाय सुपर 12 मध्ये. परंतु ओमकार शेलार वरती आता पुढची जिम्मेदारी असणार आहे. फुलटॉस बॉल होता बॅट वरती बरोबर आलेला नाहीये. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. बॉल थांबत नाहीये निघून जातोय. कार्पेटच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन आलता त्यावेळेला 5 धावा तेव्हा त्याने खर्च केल्या होत्या. परंतु या आता षटकामध्ये त्याने तब्बल धावा केल्या. त्या खर्च अगदी महागडा षटक. एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय ओमकार शेलारचा तडाखा. ओमकार शेलार ब्रँडेड षटकार.
8 बॉल फेस केलेत आणि 30 धावांवरती तो खेळतोय ओमकार शेलार. डाव सावरलाय त्याने, बॅटिंग चांगली करतोय. संघाची धावसंख्या 59 वरती जाऊन पोहोचली आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पॉइंटला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काशीनाथ दिविल गावचा हा खेळाडू आपण तिकडे पाहतोय आणि एक सिंगल घेतली आहे. मंगेश बेलोसे नक्कीच आपण पाहतोय उत्साह निर्माण झालाय. आता संघाची धावसंख्या येते, जी धावसंख्याकडे वाटचाल करायची होती ती केली आहे. पहिली विकेट आपण पाहिली, रोहन कदमनं 25 धावांचं योगदान दिलं. स्टार्ट त्याने चांगला दिला होता, सुरुवात चांगली केली होती आणि त्याच्याच नंतर पावलावरती पाऊल टाकतोय ओमकार शेलार. परंतु दुशानने आता पहिला बॉल फेस करतोय दुशान. फुलटॉस बॉल, दुशान देखील थांबणार नाहीये. हो, एका साईडने ओमकार शेलार तर दुसऱ्या साईडने दुशान देखील. दुशानच्या बॅटमधून षटकार. स्पर्धेमधील आणखीन एक विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. सनी लुतेकरच्या या षटकामध्ये तब्बल 36 धावा कुटण्यात आल्यात. संघाची धावसंख्या एसकेएमबी टायगर्सची झाली आहे 66 धावा. ओमकार घाडगेचं श्रेय असणारे, ओमकार घाडगेने सांगितलं असावं की धावा बनल्या पाहिजेत. राज शिंदे आमचे मित्र या ठिकाणी आलेत आणि आमचे चाहते देखील आहेत. आपलं हार्दिक स्वागत. 4 षटक संपले, 66 धावा धावफलकावरती. एक खेळाडू बाद झालाय. काय बॅटिंग करतोय ओमकार शेलार. पहिल्या मॅच मध्ये शून्यावरती बाद झालो असलं म्हणून काय झालं, परंतु या मॅच मध्ये 9 चेंडू फेस केलेत आणि 31 धावांवरती जाऊन पोहोचलाय. 31 धावा धावफलकावरती त्याच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळाल्यात. ओमकार शेलार शांत बसत नाहीये, तसंच दुशान देखील चांगली बॅटिंग करतोय. पहिला बॉल फेस करत असताना त्याने षटकार ठोकला. पुढची 2 षटकं आता महत्वाची असणार आहेत. सनील हुतेकरचं हे षटक अत्यंत, पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आला. 36 धावांचे त्यांनी खर्च केल्या. 2 षटकांचा स्पेल त्याने संपवला आणि तब्बल 41 धावा त्याने खर्च करत असताना पाहायला मिळालाय. मॅच बॉल आलाय. ओमकारची धडपड नेहमीच आपल्याला प्रत्येक टीम साठी पाहायला मिळते. बॉलिंग साठी शैलेश मोहिते, कल्पेशचे बंधू, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. अष्टपैलू खेळाडू हनुमान नगर संघासाठी देखील आपण पाहतो. हा पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला जागा बनवली आणि या बॉलला देखील पाठवलं 6 धावांसाठी सिक्सर. दहा बॉल फेस केले, 37 धावांवरती जाऊन पोहोचलाय आता ओमकार शेलार. या स्पर्धेतील 7वं अर्धशतकाच्या वाटचालीकडे पाहायला मिळेल का. बॉल बाउन्स पाहायला मिळाला, सोडून दिलाय, ऑफटिकच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल पंचांनी घोषित करण्यात आलाय. हेमंत कोळी यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. माहुल गावाला बिलॉंग करणारे आणि चांगलं क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट. आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच हेमंत कोळी गणेश बाबीसकरांना जरूर मिस करत असतील. पुढचा बॉल, हा बॉल स्क्वेअर कट पाहायला मिळाला. अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईलने फटका ओमकार शेलारने खेळलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लगातारचा दुसरा षटकार.
थँक्यू. आता शैलेश मोहितेवरती देखील आक्रमण चालू आहेत. आणखीन एक स्क्वेअर कट पुन्हा एकदा पाहायला मिळाला. गॅप मध्ये खेळला चेंडू. हा बॉल देखील थांबत नाहीये. 47 वरती बॅटिंग करतोय ओमकार शेलार. अर्धशतक ठोकेल का या स्पर्धेतील? आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक ठोकेल का? या स्पर्धेतील 7वं अर्धशतक पाहायला मिळेल का? 6 अर्धशतक आपण पाहिलेत. 7व्या अर्धशतकाच्या उंबरट्याकडे जातोय संघ. ओमकार शेलार आणि संघाची धावसंख्या 83 आकड्यावरती जाऊन पोहोचली. या स्पर्धेतील उच्चांक 112 धावा हनुमान नगर संघाच्या पाहायला मिळाल्या. ओमकारचं सेलिब्रेशन अगोदरच पाहायला मिळते. पुढचा बॉल इथं मात्र चेंडू हवेत गेलाय बराच का. झेलची संधी एकदम मात्र कॅच ड्रॉप. ओमकार बसतोय उठतोय बसतोय उठतोय. क्रिकेटसाठी आणि खेळाडूंसाठी धडपड नेहमीच ओमकारची लायरी आहे. यंगस्टारांना घेऊन येण्यासाठी ओमकारचा मोठा हातखंड आहे. जिथं जिथं कमी वयाच्या खेळाडूंची स्पर्धा असते तिथे त्यावेळेला ओमकार कोच मॅनेजर यांची भूमिका बजावतो. आप ट्रॅकर चांगला फटका दुशांच्या बॅट मधून येतोय. क्षेत्ररक्षक होते परंतु कॅच ड्रॉप झाले पुन्हा एकदा. आता दुशांतला देखील जीवदान मिळतंय. एक सिंगल आली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 85 आकड्यावरती 85 धावा धावफलकावरती आहेत. 48 वरती नॉट आउट खेळी ओमकार शेलार. रामवर्धनी कापडे संघाचा हा खेळाडू आज खेळतोय SKMB टायगर या टीम मध्ये. कापडे खुर्द संघ मंगेश बेलोचे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल निघून गेला विकेट किपरच्या दिशेने सरळ निघून गेला. परंतु पंचांनी सांगितलं की हा बॉल वाईड आहे. चेक केला जाईल. DRS घेण्यात आलाय पंचांकडून. हा DRS बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. फिल्डिंग करणारी टीम. DRS घेण्यात आलाय. चेक केलं जाईल. गौरव सावंत व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल. नितेश शिंदे यांचा संघ आपण देववार्या 11 हा संघ नक्कीच PDPL पर्व 5व्या मध्ये खेळताना पाहणार आहोत. आणि नक्कीच काल कल्पेश मोहितेने जे अर्धशतक ठोकलं होतं त्यासाठी त्यांनी 5000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आज देण्यात आलंय. स्वप्नील चोरगे यांच्याकडे ते जमा करण्यात आले. पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. 38 सर्कल मध्ये चेंडू अडवलाय. एक सिंगल घेतली आहे. उद्याच्या दिवसामध्ये संदीप माने यांना देखील आपण पंतच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत आणि ते देखील आपल्या ऑफिशियल संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. उद्याची एक्झिबिशन मॅच आयोजक विरुद्ध ऑफिशियल अशी मॅच असणार आहे. मंगेश बेलोसे आयोजकांच्या टीम मध्ये असणार आहेत कॅप्टन म्हणून. मी कॅप्टन एका साईडचा आहे. संघाची धावसंख्या 87 धावा. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होतोय. शेवटच्या षटकामध्ये आपण येतोय आणि ओमकार शेलार आणि दुशांसाठी पारितोषिक असणार आहे. 3 लगातार षटकार ठोकले तर विनू टायगर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. मंगेश बेलोसे यांचे मित्र. हा बॉल कमी गतीने टाकलेला ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे जेल सुटलाय. 50 धावा पूर्ण करणारा 7वा खेळाडू ओमकार शेलार. 2000 रुपयाचं कॅश प्राइज मंगेश बेलोसे संघाचे संघ मालक यांच्याकडून असणारे. ओमकार शेलारचं अर्धशतक 7वं पाहायला मिळतं या स्पर्धेतील. PTPL ही पोलादपूर तालुका प्रीमियर आहे मित्रांनो. PTPL मध्ये सर्व काही पाहायला मिळतं. 7वं अर्धशतक ठोकलंय आणि आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक. 15 बॉल मध्ये 50 धावा नाबाद खेळत ओमकार शेलारने. आडव्या बॅटनं हुक केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक पाहत राहील. बॉल गेलाय त्याच्या पलीकडे. मस्तक पे दस्तक देती हुई गेंद. सिक्सर.
चे मित्र आणि मंगेश बेलोचे यांचा संघ खेळतोय म्हटल्यावरती बक्षीस तर होणारच. A1 जोडी. हा बॉल आणखीन एक उचलला, फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मुंबई गोवा हायवे मार्गावरती जाणारा हा षटकार दुशांच्या बॅटमधून. बॅटिंग आवडली असती तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी. संघाचं शतक पूर्ण झालंय SKMB टायगर्स. 100 धावा पूर्ण झाल्यात. या स्पर्धेतील दुसरं उच्चांकी धावसंख्या ओमकार गाडगे. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. ओमकार व्हाईस कॅप्टन उपकर्णधार म्हणून संघाची धुरा सांभाळतोय आणि कर्णधार रोहन कदम याच्या नेतृत्वामध्ये हा संघ. बॅटिंग आवडली आहे, दुशांत बाद होतोय. चांगली बॅटिंग त्याने केली आहे, तो परतलाय. 100 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. 5 बॉल मध्ये 19 धावांची खेळी दुशांतची देखील पाहायला मिळाली आहे. परंतु ओमकार शेलार बॅटिंग करतोय, परंतु बाहेर ओमकार गाडगे एंटरटेनमेंट करतोय. बॅटची कडा आणखीन एक विकेट मिळू शकली असती, परंतु तिकडे कॅच ड्रॉप. एक सिंगल घेतली. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 101 धावा SKMB टायगर टीमच्या पाहायला मिळत आहेत. टायगर अभी जिंदा आहे हेच मात्र मंगेश बेलोसे यांनी सांगितलंय. आम्ही कदापि हार मानणार नाहीये. संदेश बेलोसे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. हा बॉल इथे उडवलाय, आणखीन एक षटकार शेवटच्या बॉलवरती ठोकलाय. ओमकार शेलार ब्रँडेड फटका. चेंडू आउट ऑफ दी पार्क. 6. धावा 16 चेंडू फेस केले, 56 धावा केल्या. संघाची धावसंख्या 107. विजयासाठी बनवायच्या त्या 108 धावा. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या टीमला दुसरा उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला आहे. दुसरी मोठी धावसंख्या उभी केली आहे. SKMB टायगर या टीमनं 6 षटकामध्ये तब्बल बनवल्या 107 धावा आणि विजयासाठी 108 धावांची आवश्यकता जी असणार आहे. आणि या 108 धावांचा पाठलाग विनायकजी दीक्षित नक्कीच व्यासपीठावरती आज एन्जॉय करण्यासाठी आलेत. विनायकजी दीक्षित, प्रवीण गारू आपलं देखील हार्दिक स्वागत. विनू निकम यांच्याकडून जे ओमकार शेलारने अर्धशतक ठोकलं ना त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. मंगेश बेलोसे या टीमसाठी आणि मंगेश बेलोसे यांच्या टीमला नक्कीच विनू निकम आणि यांच्याकडून नक्कीच चांगला प्रतिसाद आणि चांगला सपोर्ट असणार आहे. त्यांची टीम मैदानात खेळते. चला 108 धावांचा पाठलाग. नाझीम आहे का? नाझीम 108 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 बॉल आणि 108 धावा. त्या धावांचा पाठलाग केला जाईल का? विनायकजी दीक्षित साहेब आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच सिद्धेश सेठ साहेबांची अगदी जिवलग मैत्री आपण पाहतो. नक्कीच ओमकार शेलार साठी 2000 रुपये अर्धशतकाला मंगेश बेलोचे संघाचे संघमालक यांच्याकडून ओमकार शेलारला जीपे झालेत. विनू निकम 500 रुपये. चांगली बॅटिंग केली आणि अनिल मोरे मंगेश बेलोसे
खांडसगावचे अनिल मोरे यांनी देखील सांगितलं होतं की ओमकार शेलारने जर अर्धशतक ठोकलं तर 2,500 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार शेलारसाठी असणार आहे. चला या पुढच्या डावासाठी 108 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 108 धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल, क्रिकेटचा खेळ कधी काय होईल कोणी सांगू शकत नाहीये. धावा बनवल्या देखील जाऊ शकतात आणि थांबवू शकतात. आणि आवाज ऐकूया कापडे गावचा एक चांगला आवाज, उभरते समालोचक नाजिम तिवडेकर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. रोहन कदमसाठी पारितोषिक लागले गेले इथे. गोलंदाजी करता जर रोहन कदमने विकेट घेतला तर प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ते म्हणजे रोहन टायगर A1 जोडी मंगेश बोलुसे ह्यांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रत्येक विकेटसाठी. ओमकार घाडगेच्या प्रत्येक कॅचसाठी रवी मस्के यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ओमकार घाडगेच्या प्रत्येक कॅचला रवींद्र मस्के यांच्याकडून 500 रुपये. पहिल्या चेंडूवरती ही एक धाव होताना पाहायला भेटली. एक धावेने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटते. धावसंख्या आशिषच्या बॅट मधून आलेली ही एक धावेने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटते. कशा प्रकारे धावसंख्या केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. 108 धावांचं लक्ष आहे. रिव्ह्यू घेतला गेला इथे. पाहूया रिव्ह्यू सिस्टीम. दोन्ही पंच रिव्ह्यू घेतलाय सर इथे. डिसिजन पेंडिंग आहे. इथे रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. काही काळ तांत्रिक बिघाडा कारणास्तव आपल्याला ते कॅच झालेलं नाही आहे. पंचांचा निर्णय जो ग्राउंड पंचांचा निर्णय आहे तो ग्राह्य धरला जाईल. अर्थात फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू कंटिन्यू राहील. अर्थात तुम्हाला पुढे रिव्ह्यू घेता येईल. रोहन कदमचा पुढील चेंडू शैलेशसाठी टाकलेला हा चेंडू फुलटॉस चेंडू होता. त्याला घरपोच समाचार, परंतु पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. उघडा डोले पहा नेट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारे धावा केले जातील आणि ह्या षटकाराने मात्र 6 धावांमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या मात्र 8 वरती जाताना पाहायला भेटे. कशा प्रकारे धावसंख्या केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. धावांचा जर विचार केला तर 108 धावा बनवल्या संघाने, परंतु समोरच्या संघाला ओमकार घाडगे जर कॅच पकडली तर विनू निकम यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागू केलंय. मंगेश बेलुसे आणि विनू निकम A1 जोडी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल ओमकार घाडगेसाठी. चेंडू मारल्या गेला. ही एक धाव पाहायला भेटली. एक धावेने धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या 1 ने पुढे 9व्या आकड्यावरती जाताना पाहायला भेटलं. आता मात्र स्ट्रायकिंगवरती आशिषला पाहतोय. आशिष कोलस्कर AK47 या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळेल करेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. 24,000ला घेतलेला खेळाडू ओमकार शेलार मैदानाच्या आतमध्ये गरजताना पाहायला भेटला. का माझ्यावरती संघाने विश्वास दाखवला, का माझ्यावरती 24,000 पॉईंट खर्च केले हे दाखवलं त्यांनी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आशिष कोलकरसाठी हा पुढील चेंडू मारलेला आहे. तिथे खेळाडू येताना पाहायला भेटला. ही एक धाव पाहायला भेटली. एक धावेने धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या झाली ती म्हणजे
10 या आकड्यावरती जाताना पाहायला भेटली. आता मात्र स्ट्राईक एंडवरती शैलेशला पाहतो. शैलेश मोहिते स्ट्राईक एंडवरती पाहायला भेटतोय. काल जर पाहायला गेला तर कल्पेश मोहितेचा बोलबाला पाहायला भेटला होता. त्याच्या बॅटमधून अर्धशतक होताना पाहायला भेटलं होतं. त्याचाच बंधू मैदानाच्या आतमध्ये शैलेश मोहिते खेळताना पाहायला भेटतोय. त्या शैलेश मोहितेकडे देखील क्षमता आहे. तो मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. तो देखील षटकार चौकार मारू शकतो. तर गोलंदाजी मार्कवरती रोहन पाहायला भेटतोय, संघाचा कर्णधार अर्थातच. हो शॉर्ट बॉल होता इथे, पुल केलाय आणि झालाय सक्सेसफुल. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. आलाय हा षटकार षटकार षटकार. विनायकजी दीक्षित साहेब यांच्या दोस्तीचं गौरव आणि अगदी गाथा गाणारे हे गीत आहे. कारण या दोन्हीही मान्यवरांना आपण पाहिलं, किंवा या दोन्ही नगरसेवक अगदी सातत्याने एकत्रितपणे चांगल्या रीतीने कार्य करत असताना पाहायला मिळतात. आणि त्यांच्या या मैत्रीचं नातं हे वारंवार वाढत चाललंय. आणि या मैत्रीच्या नात्याला अगदी आपण गोडवा गाणारे गीत ऐकलं. या आपण प्रेक्षक वर्गाने एक झेल टिपला होता मैदानाच्या बाहेर. षटकार गेल्यानंतर झेल टिपण्यात आला होता. सिद्धेश सेठ युवा मंच यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ज्यांनी कॅश टिपला त्यांना आपण आमंत्रित करूया. या आपल्याला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आशिष कोळसकरने जर हा सामना जिंकून दिला, नितेशजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि विनायकजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. पुन्हा एकदा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मात्र पुन्हा एकदा भुरकाने गेलाय सीमारेषा पार. आला हा षटकार. ठोक डीजे. तर निलेशदादा कोळसकर, ज्योती इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक यांच्या माध्यमातून 55,555 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आशिष कोळसकर साडी. एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण की पहिल्यांदा आपल्या तालुक्यामध्ये कुठल्या खेळाडूला पैसे लागते तर आशिष कोळसकर साठी लागतात. केवळ 55,000 नाही तर ही टोटल केली ना तर 60,000च्या वरती पारितोषिक आहे. एका खेळाडूसाठी आशिष कोळसकर साठी 60,000 रुपयाचा पारितोषिक. विनायकजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, अर्थात नितेशजी शिंदे यांच्याकडून 2,000 रुपये आणि तब्बल निलेशदादा कोळसकर साहेब यांच्या माध्यमातून 55,555 रुपयाचा कॅश प्राइज. एकंदरीत 62,555 रुपयाचा कॅश प्राइज असेल या खेळाडूसाठी. आज मात्र पोलादपूर नगरीमध्ये पैशांचा पाऊस पडताना पाहायला भेटतोय. कुणाच्या वरती तर शैलेश कोळसकर ह्याच्यावरती मात्र आज पैशांचा पाऊस आशिष कोळसकर वरती पैशांचा पाऊस पडताना पाहायला भेटेल. पुन्हा एकदा सज्ज हलक्या हाताने हा चेंडू मारला गेला. एक धाव तर पूर्ण केले मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा होणार का प्रयत्न तर नाही. तिथे चेंडू गेलाय सीमारेषा पार. आलाय हा चौकार. 4 धावा. ठोक डीजे. यांच्या माध्यमातून देखील आशिष कोळसकरने जर हा सामना जिंकून दिला तर 2,000 रुपयाचा कॅश प्राइज झाले. 64,555 रुपयाचा कॅश प्राइज. स्टेप आउट मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न हलक्या हाताने कट झालाय, परंतु ही एक धाव पाहायला भेटली. एक धावेने धाव संख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धाव संख्या 27 वरती या आकड्यावरती जाताना पाहायला भेटते. आज मात्र धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला भेटली. धावसंख्या 27 वरती जाताना पाहायला भेटली. कशा प्रकारे रन चेस होईल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र शैलेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये आहेत. मोहित्यांची पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला भेटलेत. कशा प्रकारे खेळी करतील. त्याच्या बॅटमधून 3 षटकार पाहायला भेटले. तोच फलंदाज स्ट्राईक एंडमध्ये पाहायला भेटतो. तो गोलंदाजी मार्कवरती ओमकार शेलार पाहायला भेटतोय. भटवाडीचा हा असणारा हा आयकॉन मात्र चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने रामवर्धनी कापडे या संघाकडून
सातत्याने रामवर्धनी कापडे या संघाकडून खेळताना पाहायला भेटतो. त्याची मुख्य भूमिका राहते संघामध्ये. तोच हा ओमकार शेलार गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतो. सातत्याने भावेश शेलारच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला भेटतो. बेतवाडी ह्या गावामध्ये हे हलकासा चेंडू टाकला गेला, न समजलेला चेंडू. मात्र एस्टनच्या मागे ओमकार आहे. ओमकारच्या हातामध्ये चेंडू गेला आणि हा निर्धाव चेंडू पाहायला भेटला. धावसंख्या स्थिरवतानाच पाहायला भेटते. धावसंख्या मात्र 27 आकड्यावरती जाताना पाहायला भेटते. कशा प्रकारे ओमकार गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्याची फलंदाजी तो पाहण्यासारखी फलंदाजी होताना पाहायला भेटली. षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला भेटली. परंतु गोलंदाजी देखील तशा प्रकारे करावी लागेल. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमा रेषा पार आलाय. हा चौकार चौकार चौकार. साठी आलं हे देखील तो मैदानाच्या आतमध्ये सांगतोय, कारण की ओमकारवरती हल्ले केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 वरती जाऊन पोहोचते. कशा प्रकारे धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. टाकलेला हा चेंडू मात्र आहे. पाहूया चेंडू जातोय सीमा रेषा पार आलाय. हा चौकार चौकार चौकार. थँक्यू. दीपक जाधव आला. दीपक जाधवचा विलास सुतारला आणि मुन्नाभाई मुजावर यांनाही जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. मुन्नाभाई यांनाही जन्मदिवसाच्या शुभेच्छा असतील. दीपक जाधवलाही जन्मदिवसाच्या शुभेच्छा. विलास सुतारलाही जन्मदिवसाच्या शुभेच्छा आपण देत आहोत. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून सचिनजी उतेकर यांचाही आज जन्मदिवस आहे आणि त्यांनाही जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी चालू आहे आणि अगदी त्याच वेळेला हे मैत्रीचं नातं जपणारे हे गीत आपण ऐकतो आहोत. विनायकजी दीक्षित साहेब, सिद्धू अर्थात सिद्धूजी शेठ साहेब यांच्या मैत्रीचे, तथा आपण पाहिलं मंगेजी बेलोसे साहेब, त्याच वेळेला ओंकार गाडगे यांच्या मैत्रीचं, स्वप्नीलजी चोडगे साहेब आणि मंगेजी बेलोसे साहेब यांची अगदी चांगली घट्ट मैत्री पाहायला मिळाली आहे. या आपण स्कोर कार्डकडे बघूया. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 35 झाल्यात. दुसरं षटक एकंदरीत इथून आपण पाहतो आहोत ते संपुष्टात आलंय. 24 चेंडू आणि 73ची आवश्यकता. कशा प्रकारे गोलंदाजी होईल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी तर आपल्यातून चालले, दोन्हीकडून मात्र फटकेबाजी होताना पाहायला भेटली. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मार्कवरती सौरभ घाडगे आलाय. सौरभ घाडगे देखील गेल्या मॅच मध्ये त्यांनी इकॉनॉमिक गोलंदाजी हाताळली होती, परंतु संघ कुठेतरी पराभवाच्या दिशेने जाताना पाहायला भेटला होता. तोच मात्र सौरभ मात्र गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला भेटतोय. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज आशिष कोलस्कर पाहायला भेटतोय. आशिष कोलस्कर वरती मात्र आज पैशांचा पाऊस पडला गेलाय पोलादपूर तालुक्यामध्ये. त्याच्यावरती मात्र पैशांचा पाऊस पडला गेलाय. आजच्या दिवसामध्ये जर सामना जिंकून दिला तर तब्बल 64,555 कॅश प्राइज दिलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय घडणार ह्या थोड्याच वेळात माहिती पडणार आपल्याला. पुन्हा एकदा सज्ज हलक्याने टाकलेला हा चेंडू मात्र पंच वाईट चेंडू घोषित करतात. वाईट चेंडू मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 आकड्यावरती जाताना पाहायला भेटते. गोलंदाजावरती देखील दबाव होताना पाहायला भेटतोय, परंतु सौरभ देखील कच्चा खेळाडू नाही. सौरभने देखील बरेचसे सामने जिंकून दिले संघाला. तो सौरभ मात्र गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला भेटतो. संदेश कर्नालाच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला भेटतो. ओमकार घाडगे देखील त्याला चांगलंच गायडन्स करतो. तोच मात्र सौरभ गोलंदाजी मार्कवरती खेळताना पाहायला भेटतो. हलक्या हाताने मारलेला हा चेंडू पाहूया. या चेंडूवरती धावा किती येतील. 1 धाव तर पूर्ण केले. 1 धावेने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटते. तिथे चुकी झाली होती, परंतु ही एकच धाव घेतली मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्ट्राईक एंडवरती शैलेश मोहिते आले. शैलेश मोहितेच्या बॅटमधून तडाखे पाहायला भेटतात. 3 षटकार 2 चौकार अशी खेळी त्याची पाहायला भेटते. चांगली त्याच्याकडून देखील चांगली फलंदाजी होताना पाहायला भेटते. गेल्या वर्षी मात्र श्री रामवर्धनी फायटर्स या संघाकडून खेळताना पाहायला भेटत होता हा खेळाडू, परंतु या वर्षी मात्र शिवाजीनगर पोलादपूर या संघाकडून खेळताना पाहायला भेटतोय. चांगली फलंदाजी त्याची देखील पाहायला भेटते. हो खोलफेजा चेंडू होता, परंतु त्याला खोदला नाही आणि हा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी सौरभची देखील पाहायला भेटते.
मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय सौरभ. का माझ्यावरती विश्वास दाखवलाय, का मला गोलंदाजीचे आमंत्रित केले असं सांगतोय हा सौरभ. सौरभकडे मात्र चांगला दमकम आहे. तो सौरभ गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला भेटतो. शैलेश देखील काही कमी नाही. शैलेशची देखील बॅट बोलली जाते, परंतु नॉन स्ट्राईकिंगवरती जे फलंदाज पाहायला भेटत आशिष कोलस्कर त्यांच्यावरती मात्र पूर्ण संघाची जबाबदारी आहे. हलक्यातून टाकलेला हा चेंडू इथे झेल उडाला होता. ओमकार घाटगे चेंडू खाली यायच्या पहिले चेंडू मात्र आवाक्याच्या बाहेर गेला आणि ही चोरटी धाव पाहायला भेटली. एक धावेने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या मात्र 1 पुढे जाताना पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 या आकड्यावरती जाताना पाहायला भेटते. आपण रिप्ले पाहू शकता आपल्या मोबाईलवरती. ओमकारचे एफर्ट्स पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे असतात. चांगल्या एफर्ट्स त्याच्याकडून पाहायला भेटतात. आता मात्र 21 चेंडू आणि 70 धावांची गरज आहे. 21 चेंडू आणि 70 धावांची गरज. कशा प्रकारे धावा केले जातील मैदानाच्या आतमध्ये, रन चेस कसा होईल. रन चेसचा जर विचार केला तर भारताचा विराट कोहली मात्र रन चेस करताना कधीच थांबत नाही. ती भारताची रन मशीन आहे. तसाच हे रन मशीन आहे का हे देखील पाहणं गरजेचं असेल. आशिष कोलस्कर हो लोअर फुल टॉस चेंडू होता, त्याला मारला गेला. तिथे ओमकार शिलक आहे, कोणतीही चुकी करणार नाही. थ्रो देखील क्विक थ्रो पाहायला भेटला. एकच धाव, 1 धावेने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 39 या आकड्यावरती जाताना पाहायला भेटले. कशा प्रकारे सामना रंगेल. गोलंदाजी मार्कवरती सौरभ घाटगे कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण की स्ट्राईकिंगवरती फलंदाज आले, त्याच्या बॅटमधून मात्र मोठे फटकेबाजी येतात. हो काय गोलंदाजी करतोय, परंतु पंच मात्र दंडित करतायत. हा वाईट चेंडू पंच घोषित करतात. वाईट चेंडूने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या ही 40 वरती जाताना पाहायला भेटते. प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दी आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला भेटते. सातत्याने प्रेक्षक देखील सामना पाहायला येताना पाहायला भेटतात. मान्यवरांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. जे आपल्या tenniscricket.in वरती जोडले गेले त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. पुढे सरकवत मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न पाहूया. प्रयत्न तर खूप केलाय, परंतु प्रयत्न झालाय सक्सेसफुल. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार षटकार षटकार. थँक्यू. आदरणीय विकासशेठ गोगाले साहेब यांचे शिलेदार आदरणीय विनायकजी दीक्षित साहेब आणि सिद्धेजी शेठ साहेब यांच्या मैत्रीचं गोडवा गाणारा हे गीत आपण ऐकतो आहोत. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या पोलादपूर नगरीमध्ये अनेक विकास कार्य करण्यात आली आणि ज्यांच्या कार्याचं गीत आपण ऐकतो आहोत, अर्थात मैत्रीचं गीत आपण ऐकलं. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. तिथे खेळाडू येतोय रोहन कदम. त्याच्याकडून झालेली ही चुकी, त्या चुकीला माफी नाही. कर्णधारांनी सोडला गेलाय मैदानाच्या आतमध्ये झेल. मोक्याच्या वेळी हा सोडला गेलेला झेल कितपत माग ठरेल, कारण की त्याच्या बॅटमधून झटकार चौकार येतात ना, त्याचा झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सोडला गेलाय. शैलेशचा झेल मैदानाच्या आतमध्ये सोडला गेलाय. रोहनवरती देखील दबाव होताना पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 47. आता मात्र 18 चेंडू 61 धावांची गरज. कशा प्रकारे धावसंख्या केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या मात्र ऑन आहे. आतापर्यंत मॅच जर पाहायला गेला तर दोन्ही बाजूने फिरताना होताना पाहायला भेटते. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे झेल सोडला गेला मैदानाच्या आतमध्ये. तिथे मिस कॉलिंग झालं आणि झेल मात्र धरणीला दान करण्यात आला. रोहनकडून झालेली ही मोठी चुकी कितपत माग ठरेल रोहनला. त्याच्या अगोदर ऐकूया एक मधुर संगीत. संघ कशा प्रकारे धावा केले जातील. आशिष
आशिष कोलस्कर वरती संघाची जबाबदारी आहे. ना थका हूं मैं ना थके हे पाहू का, ना हिम्मत मैंने हारी अभी भी मेरा कोशिश हे जारी, असं सांगतो मैदानाच्या आतमध्ये शैलेश मोहिते. कारण की फलंदाजी करताना त्याची फलंदाजी अफलातून फलंदाजी होताना पाहायला भेटते. त्याच्या बॅटमधून मात्र आतापर्यंत 4 षटकार आणि 2 चौकार आले. त्याच्यासाठी कुणीही खिशामध्ये हात टाकला नाहीये. त्याच्या बॅटमधून मात्र धावा येत आहे. त्याच्यासाठी खिशामध्ये कुणीही हात टाकला नाही. त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. कारण की त्याच्या बॅटमधून मात्र 4 षटकार आणि 2 चौकार पाहायला भेटत. असा हा फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. फलंदाज 18 चेंडू 61 धावांची गरज. कशा प्रकारे धाव संख्या केल्या जातील मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्क वरती आता ओमकार शेलार. या ओमकार शेलारने मात्र आजची नाईट गाजवली. तोच गोलंदाज एक ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतो. त्याची देखील फलंदाजी पाहायला गेलात ना तर त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 5 षटकार पाहायला भेटले. असा हा ऑलराऊंडर खेळाडू ओमकार शेलार सातत्याने भटवाडीमध्ये खेळत असणारा हा खेळाडू ओमकार भावेश शेलारच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला भेटतो. सातत्याने रामवर्धनी काफडे या संघाला देखील त्याचं मौल्यवान असं सहकार्य झालंय. संघाचा कर्णधार आहे रामवर्धनी, संघाचा कर्णधार म्हणून त्याकडे बघितलं जातं आणि आज मात्र तो वाईस कर्णधार आहे. संघाचा फिल्डिंगमध्ये काहीसा चेंज होताना पाहायला भेटत आहे. आता मात्र शैलेश मोहिते स्ट्रायकिंगवरती पाहायला भेटते. तर गोलंदाजी मार्कवरती ओमकार शेलार पाहायला भेटतोय. हो हा हलक्या हाताने मारलेला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला गेलाय ओमकारने. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला भेटला. जेव्हा त्याला गोलंदाजीचा चान्स भेटतो, जेव्हा फलंदाजीचा चान्स भेटतो ना तेव्हा तो गोलंदाज क्रॅप करतो. हा ओमकार शेलार स्वतःकडे पाहण्यासाठी भाग पडतो. का मला 24,000 पॉईंट्सला घेतलंय हे सांगतो मैदानाच्या आतमध्ये हा ओमकार शेलार. हो हा हलक्या हाताने मारलेला हा चेंडू खूप दूरवरती खेळाडू येताना पाहायला भेटतात. एकच धाव पाहायला भेटली. 1 धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 वरती जाऊन पोहोचते ही धावसंख्या. आता मात्र 16 चेंडू 60 धावेची गरज. कशा प्रकारे धावा केल्या जातील मैदानाच्या आतमध्ये आशिषला मात्र हात खोलावे लागतील. आशिषच्या बॅटमधून फक्त एकच चौकार पाहायला भेटलाय. त्याला मात्र षटकार चौकार मारावे लागतील. हो इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. विकेट आणि विकेट कोणाची भेटले तर आशिष कोलस्करशी AK-47 मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला भेटतोय. त्याच्यावरती तब्बल पैशांचा पाऊस पडला होता. तो मात्र डगआउट मध्ये जाताना पाहायला भेटतोय. tenniscricket.in कडून 500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. प्रत्येक कॅच साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओमकार घाडगेसाठी काय एसटीच्या मागे त्याची करामत पाहायला भेटते. रवींद्र मस्के यांच्याकडून देखील 500 रुपये ओमकार गाडगेच्या कॅच साठी होते. रवी मस्के यांच्याकडून ओमकारच्या कॅच साठी 500 रुपये होते, ते त्यांना दिले जातील. ओहो डगआउट मध्ये सेट होऊन आला हा फलंदाज सनीच्या बॅट मधून आला हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. ज्यांनी मात्र ह्या टुर्नामेंट मध्ये दुसरी हॅट्रिक पाहायला भेटली, ज्यांनी मात्र चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवतो हाच तो सनील, जो मात्र आता स्ट्रायकिंग वरती पाहायला भेटतो. तर गोलंदाजी मार्क वरती ओमकार शेलार पाहायला भेटतो. इथे फिल्डिंग मध्ये काहीसा बदल होताना पाहायला भेटेल. काहीसा कर्णधारने मात्र टिप दिले ओमकारला. रोहनने काहीसा टिप देताना पाहायला भेटलाय. रोहन कान मंत्र ज्याला म्हणतात तो मात्र कान मंत्र दिला गेलाय ओमकार शेलारसाठी. पाहूया ओमकार शेलार कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी करेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कारण की आल्या सनीलने मात्र षटकार ठोकलाय. पुढील चेंडू ओमकारचा तू सनीलला. सनील तू ओमकार तू सनील. हो पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू पाहूया, उंची पाहणं खूप गरजेचं असेल. आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय. हाय हॅन्डसम अँड ब्युटी षटकार 6 धावा. या 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
धावांची आवश्यकता छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर टीमला. चला या कॅच पकडला विटू करायला या, विटू करणारे या, विटू करायला या. सिद्धेश शेठ साहेब, सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आपण देतोय. मी विनायकजी दीक्षित यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं. एस्टेनच्या मागे चुकी होताना पाहायला भेटली ओमकार गाडगे कडून आणि ही एक धाव होताना पाहायला भेटली. एक धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या 61 वरती जाताना पाहायला भेटते. येणारे 12 चेंडू आणि धावांचा विचार केला तर 47 धावांची गरज. 12 चेंडू 47 धावा करायला लागतील मैदानाच्या आतमध्ये. धावा कशा प्रकारे केल्या जातील. शैलेश मोहितेची बॅट मात्र बोलली जाते मैदानाच्या आतमध्ये. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में उड़ान होती है. कशा प्रकारे धावसंख्या केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. टीम मीटिंग घ्यायची नाही कृपया. आता मात्र कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. 12 चेंडू मध्ये धावा कशा प्रकारे कॅश पकडला होता बाउंड्रीच्या पलीकडे आयवा कॅश. त्यासाठी सिद्धेश शेठ युवा मंच यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाते. चांगला कॅच. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. 12 चेंडू 47 धावांची गरज कशा प्रकारे केली जाईल. आता मात्र स्ट्रायकिंग वरती फलंदाज पाहायला भेटतोय तो म्हणजे सनीलने मात्र 2 बॉल 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले होते. तो फलंदाज मात्र स्ट्रायकिंग वरती पाहायला भेटेल. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सौरभ वरती विश्वास दाखवलाय ज्यांनी मात्र मागचं षटक हाताळलं होतं. ज्यांनी मात्र इकॉनॉमिक गोलंदाजी करताना मात्र 12 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र किती धावा खर्च करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. संघा नाईकने मात्र त्याच्यावरती जबाबदारी दिली. त्याच्या खांद्यावरती विश्वास दाखवलाय. तोच मात्र सौरभ गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय. तर स्ट्रायकिंग वरती सनील पाहायला भेटतोय. या सनीलकडे देखील दमकम आहे. सनीलसाठी पहिला चेंडू सौरभचा. सौरभ टू सनील. कशा प्रकारे सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये. आजूबाजूला भरलेले स्टेडियम पाहायला भेटते. प्रेक्षकांचा आज वर्षाव येताना पाहायला भेटतोय. ओहो पहिला चेंडू हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेतला जाईल का. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. 3 खेळाडू आले होते परंतु झेल पुन्हा एकदा सोडला गेला. झेल सोडल्या गेले की मॅच सोडले मैदानाच्या आतमध्ये. बघता ह्या 2 धावा पूर्ण 2 धावेने धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 63 ह्या वरती जाताना पाहायला भेटते. धावसंख्या एकदा सामना इकडे जातोय एकदा सामना तिकडे जातोय. 11 चेंडू 45 धावांची गरज. 11 चेंडू 45 कशा प्रकारे बनल्या जातील मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. रात्रीचा हिरो कोण होणार. शहनशाह कोण होणार आजच्या रात्रीचा. ओमकार शेलार ठरणार की मैदानाच्या आतमध्ये शैलेश मोहिते ठरणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. हो समोरच्या इसरा मारलेला हा चेंडू. तिथे खेळाडू आहे ओमकार. चेंडू चांगला गॅदर केला. ही एकच धाव पाहायला भेटली. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 64 वरती जाताना पाहायला भेटली धावसंख्या. आता मात्र शैलेश मोहिते स्ट्रायकिंग वरती पाहायला भेटत आहेत. पंधरा बॉल 36 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय शैलेश मोहिते. चांगली खेळी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता जर पाहायला गेला तर 10 चेंडू 44 धावांची गरज. चेंडू मात्र सौरभच्या हातात आहे. कशा प्रकारे सौरभ चेंडू टाकेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. हो चेंडू मात्र समोरच्या दिशेला मारलेला हा चेंडू. तिथे मात्र खूप लांबून खेळाडू येतोय आणि पकडला गेलाय झेल आणि संपलाय खेळाडूचा खेळ. बॅक टू द डगआउट. टोक डीजे. या ऋषिकेशकडे देखील दमकम आहे. पाहूया कशा प्रकारे खेळी करेल मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश आलाय आता स्ट्रायकिंग वरती. ऋषिकेश सारखं याची देखील फलंदाजी अफलातून फलंदाजी झाले. तो मात्र रबर क्रिकेट मध्ये देखील गब्बर असा ओळखला जातो हा खेळाडू. तोच मात्र स्ट्रायकिंग वरती आहे. त्याच्या बॅट मधून षटकार पाहायला भेटतात. ओहो आले हेलिकॉप्टर उडवलाय देखील आणि तो बराबर जागेवर लँड देखील झालाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार.
108 धावांचा पाठलाग होतोय का पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे षटकार चौकारांची आतिषबाजी. परंतु या पोलादपूर तालुक्यामध्ये एकाच नावाची चर्चा, सिद्धेश शेठ आणि विनायकजी दीक्षित या नावाची चर्चा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे आणि पकडला गेलाय झेल आणि संपलाय ऋषिकेशचा खेळ. ऋषिकेश मात्र डगआउट मध्ये जाताना पाहायला भेटतोय. टोक डीजे या स्पर्धेला आणि 2 जिवलग मित्रांचं आयोजन आपण पाहिलं. अगदी नगरसेवक चषक आणि तिथून हा पोलादपूर तालुका महाराष्ट्रभर ओळख जाऊ लागला विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेठ यांच्याचमुळे. जो कोण येतोय तो मात्र षटकार चौकार मारतोय. जरी मात्र आला आणि ह्याने देखील षटकार मारला. या 6 धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 76 वरती जाताना पाहायला भेटले. येणारे 6 चेंडू 32 ची गरज. हिरो होणार काय मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे सनील हिरो होतोय काय मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. 6 चेंडू 32 ची गरज. कुणाच्या वरती विश्वास ठेवला जाईल, कुणाच्या खांद्यावरती गोलंदाजी दिली जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. रोहन कदम कुणावरती भरोसा दाखवेल. 6 चेंडू 32 ची गरज. सनील आहे मैदानाच्या आतमध्ये जो मात्र मोठे फटके बाजू करू शकतो. तो मात्र स्ट्राईकिंगवरती पाहायला भेटेल आता आपल्याला. प्रेक्षकांची विनंती आहे की ओमकार गाडगेने गोलंदाजी करावी. तर या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळते आपल्याला आगमन या ठिकाणी पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळते. आपलं हार्दिक स्वागत. सध्याच्या घडीला पोलादपूर तालुक्यामध्ये आणि पोलादपूर तालुक्याच्या बाहेर या स्पर्धेची चर्चा चालू आहे. परंतु आता विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेठ येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला घेऊन येत आहेत. वर टू कॉम्बॉक्स. येणारे 6 चेंडू 32 ची गरज. कशा प्रकारे सामना रंगेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. पहिला चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार त्यांचं देखील सेलिब्रेशन पाहायला मिळते. झोप उडवले गोलंदाजाची. फलंदाजाने कशा प्रकारे गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. या षटकाराने मात्र धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटली. 82 वरती 3 विकेट अशी धावसंख्या पाहायला भेटली. येणारे 5 चेंडू 26 ची गरज. मात्र गोलंदाजीची झोप उडवले फलंदाजाने. राजनाव आपल्याला मैदानामध्ये पाहतोय पप्पांसोबत. परंतु आराध्या देखील मॅचचा आनंद घेते. आराध्या अर्णव विलेवरा संघ पुढच्या पीटीपीएल पर्वामध्ये प्रशांत आमराळे आणि विलास सिंगवले यांच्या मालकीचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूरचा संघ पुढच्या पीटीपीएल पर्व 5व्या मध्ये विलास सिंगवले आणि प्रशांत आमराळे यांच्या मालकीचा आराध्या अर्णव इलेव्हन हा संघ त्यांचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. परंतु ही मॅच काय चालू आहे. सामना रंगात आलाय, सामना डंगात आलाय दोन्ही संघाच्या बाजूने. परंतु इथे कमबॅक केले आता गोलंदाजाने. कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सनील उतेकर आग ओकतोय. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. संघाला आता धावांची आवश्यकता असणारे 4 बॉल आणि 26 ची आवश्यकता. 4 बॉल वरती षटकार ठोकले तरी धावा बनवू शकत नाहीयेत. एखादा खराब बॉल मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. 4 बॉल 26 ची आवश्यकता. 108 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू होता.
26 अजूनही बनवायच्यात. 4 बॉल बाकी आहेत. सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. अगदी सामना शेवटच्या बॉल पर्यंत जातोय. कोलात टाकलेला बॉल वेगवान, वेग वेग आणि वेग, प्रचंड वेग पाहायला मिळाला. सामना आता एसकेएमबी टायगरच्या बाजूने जातोय. 3 बॉल 26 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे. दोन्ही संघांनी प्रयत्न चांगले केले होते. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर संघाचे देखील प्रयत्न चांगले राहिले. 108 धावांचा पाठलाग करत असताना बॅटिंग केली सनीलने देखील, बॅटिंग केली होती आशिषने देखील, परंतु काहीशा धावा सनीलने खर्च केल्या होत्या. सामना संपूर्णपणे एका बाजूने झुकतोय. आता एसकेएमबी टायगरच्या बाजूने सामना जातोय. मैदानाच्या आतमध्ये हा एक निर्धाव चेंडू होताना पाहायला. या मॅच मध्ये टेनिस क्रिकेटच्या विश्व या ठिकाणी जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदा एका खेळाडूवरती 64,555 कॅश प्राइज लगावलं होतं. तो खेळाडू होता आशिष कोळसकर. ही स्पर्धा आता महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रा बाहेर देखील गेली आहे, कारण एवढं मोठं पारितोषिक आपण पहिल्यांदा एका खेळाडूवरती पाहायला मिळाले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. 64,555 आणि त्यामध्ये निलेशदादा कोळसकर यांचे होते 55,555 असं पारितोषिक लगावलं गेलं होतं. मॅच आता जिंकले या ठिकाणी एसकेएमबी टायगर. आणि पुढच्या पर्व 5 साठी आणखीन एक संघ 13वा संघ दाखल होतो या ठिकाणी. प्रथमेश पवार आणि साहिल जाधव यांचा हनुमाननगर वॉरियर्स हा संघ अजिंक्य पवार याच्या नेतृत्वामध्ये खेळेल पीटीपीएल पर्व 5. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ओमकार शेलारची पाहण्यासारखी पाहायला भेटली होती, ज्या बॅट मधून धावा आल्या आणि इथं मात्र संघ मात्र विजयाच्या दिशेने जाताना पाहायला भेटल्या. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. कमॉन डीजे मैत्रीचं गाणं.